अवैधरित्या वाहतूक प्रकरणी रेतीचे 17 टिप्पर जप्त. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सिटी इंडिया न्यूजच्या बातमीचा दणका. काल सिटी इंडिया न्यूजच्या बातमीमध्ये महसूल व पोलीस प्रशासन तसेच परिवहन विभाग, महामार्ग पोलीस यांनी केलेल्या कमालीच्या दुर्लक्षामुळे त्यांना धारेवर धरण्यात आलेले होते. त्या बातमीच्या दणक्यामुळे दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी भंडारा श्री सावंतकुमार यांनी विशेष लक्ष देऊन जिल्ह्यावर अवैध रेती वाहतुकीची कारवाई रोखण्यासाठी शोध मोहीम राबवली. महसूल, पोलीस व परिवहन विभाग ऍक्टिव्ह केले. त्याची परिणती सदर मोठ्या कारवाईत झाली. टिप्पर कुणाच्या मालकीचे? गोपनीय माहितीवरून धाड दुपारी अवैध रेती वाहतुकीचे 3 टिप्पर पकडण्यात आलेले होते. त्या वाहन मालकाकडून मागे राहिलेल्या टिप्परची खबर मिळाल्याची चर्चा आहे. महसूल विभागाच्या पथकाची कारवाई. रेती तस्करांचे धाबे दणाणले. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या मालकीच्या जय किसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी वरटी या राईस मिल परिसरात महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून रेती भरून असलेले 70 टिप्पर जप्त केले. एवढ्या मोठ्या संख्येत टिप्पर एकाच वेळी जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे टिप्पर कुणाच्या मालकीचे? तस्करीची रेती कुणाची? यामागील म्होरक्या कोण? हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. या ठिकाणावरून रेतीने भरलेल्या संपूर्ण गाड्या भंडारा नागपूर मार्गे जात असल्याचेही बोलल्या जात आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे. नुकताच झालेल्या प्राप्त माहितीनुसार वरटी तुमसर महामार्गावरील जय किसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी या राईस मिलच्या मागील भागात मोठ्या संख्येने टिप्पर लपवून असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे श्री सावंतकुमार, जिल्हाधिकारी भंडारा यांनी पथक पाठवले. त्यावरून सायंकाळी सुमारे 5:30 वाजताच्या दरम्यान महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून ही सर्व वाहने रेतीसह जप्त केली. या कारवाईमध्ये तुमसर प्रभारी उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे, भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढिवे, मोहाडीच्या प्रभारी तहसीलदार विमल धोटे, नायब तहसीलदार श्रीधर कारेमोरे, भंडाऱ्याचे तहसीलदार संदीप माकोडे, वरटीचे मंडळ अधिकारी महादेव इप्पर, मोहाडीचे जगदीश कुंभारे यांच्यासह तलाठी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही. सूत्रांच्या माहितीनुसार वरटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने हा गुन्हा तिथे दाखल केला जाण्याची शक्यता आहे. 6.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. या कारवाईमध्ये 6,55,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 10 आणि 12 चाकी असलेले 17 टिप्पर तसेच सुमारे 120 ते 150 ब्रास रेतीचा समावेश आहे. वाहनांनी रेतीच्या जप्तीनंतर वरठी आणि मोहाडी पोलिसांना सूचना देऊन पाचारण करण्यात आले. टिप्परवरील कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले. त्यानंतर सर्व वाहने रेतीसह मोहाडी तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात धाबा गावाजवळ, सातोना गावाजवळ तसेच भंडारा नागपूर रोडवर चिखली फाट्यावर 24 तास महसूल व पोलीस चौकीची ठेवल्यास रेती माफियांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.